आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला, पद, प्रतिष्ठा, पैसा हे सगळं कमावलं, त्यांच्या मुलांना सुद्धा आरक्षण द्यावं का, की त्यांना क्रिमिलेअरची अट टाकून बाजूला सारावं? ही चर्चा पुन्हा एकदा देशात सुरू झाली आहे। त्याला कारण ठरलंय सरन्यायाधीश बी.आर. गवई यांचं एक वक्तव्य। गवई म्हणाले की IAS अधिकाऱ्याच्या मुलांची आणि शेतात काम करणाऱ्या शेतमजुराच्या मुलाची परिस्थिती सारखीच कशी मांडता येईल? एक प्रकारे गवईंनी अनुसूचित जातीला आरक्षणाचा लाभ देताना क्रिमिलेअरची अट असावी याचा पुनरुच्चार केला। त्यामुळे या चर्चेला पुन्हा एकदा तोंड फुटलंय। ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला, जी कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली, ज्यांनी पुन्हा पुन्हा आरक्षणाचा लाभ घ्यावा का? वंचित घटकासाठीच्या आरक्षणाचा लाभ काही कुटुंबच पिढ्यानपिढ्या घेत आहेत। त्यामुळे ते सामाजिक दृष्ट्या आता प्रगत झाले। अनेक उच्च पदांवर SC ST कोट्यातून आलेले अधिकारी श्रीमंत कुटुंबातले आहेत। मग खालच्या स्तरातील गरीब SC ST उमेदवारांना संधी कधी मिळणार आहे? वंचित घटकातले प्रस्थापित आज विस्थापितांची वाट अडवतायत का? खऱ्या गरजूंना लाभ आरक्षणाचा मग कधी मिळणार आहे? जर समानतेचं तत्व म्हणून सुप्रीम कोर्टानं OBC साठी क्रिमिलेअर लावलं, मग SC ST साठी का नाही? हा भेदभाव नाही का? असे अनेक सवाल उपस्थित करत क्रिमिलेअरची अट असायलाच हवी अशी मांडणी काही जणांकडून सातत्यानं केली जाते। तर दुसऱ्या बाजूला आरक्षण घेऊन दलित समाजातली व्यक्ती सरन्यायाधीश झाली तरी ती दलितच असते। साहित्याचा अभ्यास झाला, अभ्यासक असला तरी दलित साहित्यिक असतो। याचा अर्थ आपल्या समाजात आजही जातनिहाय भेदभाव संपलेला नाही। उच्च जातीच्या लोकांकडून सामाजिक बहिष्कार, भेदभाव, अत्याचार आजही सहन करावा लागतो। तुमच्याकडे 4 पैसे आले म्हणजे तुमची जात बदलत नाही, ती मागे पडत नाही। लोकांचा दृष्टिकोन बदलत नाही, म्हणून आर्थिक निकष लावता येणार नाही असा युक्तिवाद दुसऱ्या बाजूने केला जातो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त जात हाच निकष मानला। आर्थिक निकष लावणं म्हणजे आरक्षणाचा मूळ हेतू संपवणं नाही का? त्यामुळे आरक्षणाचा लाभ मिळवताना क्रिमिलेअरची अट ठेवण्याला तीव्र विरोध केला जातो। या प्रश्नाला या दोन्ही बाजू असल्या तरी या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो आरक्षणाची तरतूद करताना बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या समानता आणि सामाजिक न्यायाचा, आरक्षणाच्या उद्देशाचा। आरक्षणावर पहिला अधिकार कुणाचा आहे? इथल्या वंचित घटकाचा आहे। मग तो वंचितांमधला वंचित असेल तरी पहिला अधिकार त्याचा आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही। ज्यांना लाभ मिळाला, ज्यांनी प्रगती साधली, त्यांनी आपल्या बांधवांसाठी त्याग करायला काय हरकत आहे? कारण ते आरक्षण मिळणार कुणाला आहे? आपल्याच बांधवांना। या सगळ्या मुद्द्याची आपल्याला चर्चा करायची आहे। चला चर्चा करूया या सगळ्या मुद्द्याची। आणि या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते अमर साबळे। अमरजी, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग आहेत। तेलंग सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे। आरक्षण अभ्यासक संजय सोनवणी सर आपल्या सोबत आहेत आणि आपल्या सोबत RPI खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात आहेत। थोड्याच वेळात आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी उपराकार लक्ष्मण माने सर सुद्धा जोडले जातील। मला त्यांच्याकडून सुद्धा याबद्दलची त्यांची मतं जाणून घ्यायची आहेत। पण मी सुरुवात अर्थातच करणार आहे ती वंचित बहुजन आघाडीचे महासचिव असलेल्या ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग यांच्यापासून। प्रकाश आंबेडकरांची भूमिका काय आहे ती आता बघितली, पण ती अगदी थोडक्यात आली आहे। पण अशा प्रकारची आता क्रिमिनल लागू करण्याच्या बद्दलची चर्चा जेव्हा सुरू झाली आणि त्याला सुतोवाच जेव्हा देशाचे सरन्यायाधीश करतात, तेव्हा या सूचनेकडे तुम्ही कसं पाहता? ही योग्य वेळ आहे का की आता अनुसूचित जातींना सुद्धा क्रिमिलेअर लागू करावं? तुमची भूमिका काय? नाही, 1 जुलै म्हणजे 2024 मध्ये जेव्हा माननीय सुप्रीम कोर्टाने सब कॅटेगरायझेशनच्या संदर्भात निर्णय दिला, हो, त्या निर्णयाची अंमलबजावणी आपल्याला देशामध्ये तेलंगणामध्ये दिसत आहे। बाकी असं कुठे त्याच्या संदर्भातलं अंमलबजावणी झालेली नाही। आता सरन्यायाधीश झाल्यानंतर अमरावती ते आंध्र प्रदेशमधलं अमरावती या कार्यक्रमामध्ये बोलताना सरन्यायाधीश यांनी
आपलं मत प्रदर्शित केलं हा की क्रीमी लेअर ही लागू केली पाहिजे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी. शेड्यूल कास्टसाठी ते प्रामुख्याने बोलले. हम्म आणि बोलताना ते इंदिरा शाहनी जजमेंटचा सुद्धा, ज्याला मंडलचं जजमेंट म्हटलं जातं, हो त्या मंडलच्या जजमेंटचाही उल्लेख केला. हम्म आता या मंडलच्या जजमेंटमध्ये जर आपण बघितलं तर आधीचे जे सरन्यायाधीश होते चंद्रचूड, यांनी जुलैच्या निकालामध्ये प्रामुख्याने असं म्हटलेलं आहे की क्रीमी लेअर हे शेड्यूल कास्टसाठी लागू करता येणार नाही. आणि हम्म इंदिरा शाहनीच्या जजमेंटमध्ये जर आपण बघितलं तर ते ओबीसीसाठी लागू केलं आहे, शेड्यूल कास्ट शेड्यूल साठी लागू करता येणार नाही असं जजमेंटमध्ये प्रामुख्याने सांगितलं आहे. हम्म मुळातच सब कॅटेगरायझेशनचा जो निर्णय आहे, ही वस्तुस्थिती आहे की आरक्षणाचे फायदे सगळीकडे पोहोचले पाहिजेत. पण जेव्हा आपण सब कॅटेगरायझेशनचा विचार करतो तेव्हा हे ज्युडिशियल आउटरीच आहे. कारण संविधानाच्या 341च्या अंतर्गत शेड्यूल कास्टच्या यादीमध्ये किंवा शेड्यूल ट्राईबच्या यादीमध्ये जर बदल करायचा असेल, त्याच्यामधनं काही जाती कमी करायच्या असतील किंवा वाढवायच्या असतील, तर हा सर, सब कॅटेगरायझेशनच्या बद्दल आपण एक वेगळी चर्चा करू. आज सब कॅटेगरायझेशनच्या बद्दल नाही, आपण क्रिमिलेअरच्या बद्दल आपण आज चर्चा करतोय. क्रिमिलेअरच्या मुद्द्याच्या संदर्भात तुमचं काय मत आहे, ज्याचा पुनरुच्चार आज केलेला आहे? क्रिमिलेअर असावं की नसावं, तुमचं काय मत आहे ते मला सांगा, तुमची भूमिका. त्याच्याकडे येतोय, म्हणून त्याच्याकडे येतोय मी. ती पार्श्वभूमी याच्यावर सांगतोय हा की ते सब कॅटेगरायझेशनचा निर्णय आला, मग आता क्रिमिलेअरची भाषा बोलली जाते, राईट. आणि मग हे बोलत असताना आपण आणखी एक रिपोर्टचा विचार केला पाहिजे. 2023 मध्ये अजिज प्रेमजी फाउंडेशनचा एक रिपोर्ट आहे देशाच्या पातळीवरचा, वर्किंग ऑफ इंडियन स्टेट्स. आणि या वर्किंग ऑफ इंडियन स्टेट्स मध्ये प्रामुख्याने हे म्हटलं गेलं आहे की जो एलिट वर्ग स्वतःला म्हणून घेतो किंवा आरक्षणातून जो वर्ग एक मोठ्या हुद्द्यावर पोहोचलेला आहे, त्यांच्या मुलांना त्या तत्सम किंवा तशाच प्रकारचे काही नोकऱ्या मिळत नाही, हा त्या अहवालातला भाग आहे. आता जर असा अहवाल मग देशाच्या पातळीवर रिझर्वेशनच्या अंमलबजावणीसाठी देशाच्या पातळीवर आपल्याला डीओपीटी दिसते, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग, ते स्वतःच्याच आरक्षणाच्या पदोन्नतीच्या संदर्भातली आतापर्यंत आकडेवारी गोळा करू शकले नाही आहेत. किंवा स्टेटच्या पातळीवर जेडी आपल्याला दिसते, जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट, त्यांनी पदोन्नतीच्या बाबतीतली आकडेवारी दिलेली नाही आहे. मग हे कुठल्या आकडेवारीच्या आधारावर निर्णय घेतले जात आहेत? जर काही लॉजिक त्याच्यामध्ये आहे, जर त्याच्यामध्ये फॅक्ट्स आहेत, तर त्या सुप्रीम कोर्टाने मांडाव्यात. मत प्रदर्शन करण्याचा भाग एक भाग आहे. आणि मग मत प्रदर्शन केल्यानंतर माध्यम सुद्धा यातला असं मांडण्याचा प्रयत्न करतात की जे आरक्षणाचे लाभार्थी आहेत तेच बाकीच्या आरक्षणाच्या लाभार्थ्याच्या मधामध्ये येत आहेत. वास्तविक पाहता या देशामध्ये आरक्षणाची जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे, ती अंमलबजावणीच्या संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टाने डिरेक्टिव्ह दिले असते तर फार चांगलं झालं असतं. पण तसं होत नाही. जेव्हा की त्यांनी एखाद्या रिलिजियस सेंटिमेंटवर भाष्य केलं असेल. सर माझं एक म्हणणं त्याच्यातलं, हे जे स्टेटमेंट केलं गेलेलं आहे ते कुठल्या राजकीय नेत्याकडून आलेलं नाहीये, कुठल्या माध्यमानं केलेलं नाहीये किंवा बाकी नाही, या देशाच्या सरन्यायाधीशांनी केलेलं हे वक्तव्य आहे. म्हणून त्याचं गांभीर्य अधिक आहे असं मला वाटतं. म्हणून मी तुम्हाला असं म्हणालो की या संदर्भातली तुमची भूमिका नेमकी काय आहे? अगदी बरोबर आहे, ते गांभीर्यानेच घेतलं पाहिजे. आणि हे माननीय सुप्रीम कोर्टाने बोलताना किंवा सरन्यायाधीशांनी बोलताना याच्यावरचे फॅक्ट्स किंवा फिगर्स सुद्धा देशाला दिले पाहिजे. आपलं म्हणणं ते की तुम्ही त्याची अंमलबजावणी करणार असाल किंवा अंमलबजावणीच्या संदर्भात विचार करणार असाल तर त्याचे काय मुद्दे आहेत? बरोबर, लॉजिक काय या सगळ्या मागचं, की केवळ धारणेवरती हे बोललं जातंय असं तुमचं म्हणणं आहे. मी येतो सर तुमच्याकडे, त्याच्याबद्दलची चर्चा करूया. पण अजून एक याच्यातला आवाज आहे, सचिन खरात आहेत, त्यांनी सुद्धा या सगळ्याला विरोध केलेला आहे. सचिनजी, क्रिमिलेअरच्या अटीला तुमचा विरोध नेमका काय आहे मला समजून घ्यायला आवडेल, सगळ्या प्रेक्षकांनाही आवडेल की का तुम्ही विरोध करताय, तुमचं म्हणणं नेमकं काय त्यातलं. म्यूट आहे तुमचा आवाज, म्यूट आहे. सचिनजी म्यूट काढा. मुळात भारत देशामध्ये दोन विचारधारा आहेत, एक मनुवादी विचारधारा आणि एक आंबेडकरी विचारधारा. मुळात त्याची सुरुवात आंध्र प्रदेश विरुद्ध ईव्ही चिनैया 2004 साली, नंतर दविंदर सिंह विरुद्ध पंजाब सरकार, नंतर सुप्रीम कोर्टामध्ये ही केस आली. वर्गीकरणानंतर
हा विषय सुरू झाला वर्गीकरणानंतर. परंतु यात विशेष सांगायचं म्हणजे संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशामध्ये संविधान लिहिलं आहे. संविधान लिहून प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिलेला आहे. आणि ज्या दलित समाजावर हजारो वर्ष सामाजिक अन्याय झालेला आहे, विशेष समजून घेतलं पाहिजे, सामाजिक अन्याय झालेला आहे, त्या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतर समाजाच्या बरोबरीने येण्यासाठी आरक्षण दिलं. परंतु आज काय सुरू झालंय भारतामध्ये, विशेष करून आर्थिक विचार चालू झालाय. आरक्षण म्हणजे काय रोजगार हमी योजना नाही, प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे. जे लोक अशी मागणी करतात त्यांनी हे पहिले ध्यानात ठेवलं पाहिजे, आरक्षण कुणाला दिले आणि का दिले, सामाजिक मागासलेपणे. आणि दुसरी गोष्ट एकच सांगतो वाक्यात महत्वाचं, की माननीय सरन्यायाधीश यांना सुद्धा बूट फेकून त्यांच्यावर मारला, हे सुद्धा सामाजिक मागासलेपण आहे ना, सामाजिक अन्याय आहे ना. स्पष्टपणे त्यांच्यावर झालेला सामाजिक अन्याय मी सांगतोय. दुसरी गोष्ट, इंदिरा साहनीचं ते सांगतात, साहेब आदरणीय साहेब, त्यांचा आम्ही आदरच करतो, प्रश्नच नाही. परंतु इंदिरा साहनी जजमेंट मध्ये सुद्धा सांगितलंय की एससी ला ते लावता येणार नाही, कारण त्यांचं सामाजिक मागासलेपण हे सिद्ध होतंय, त्यामुळे लावता येत नाही. जाणीवपूर्वक ही चर्चा घडवली जाते आणि जाणीवपूर्वक विशेष करून आंबेडकरी विचारधारा, विशेष करून बौद्ध समाजाला टार्गेट करण्याचा यातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संपवण्याचा घाट आहे, हे माझं स्पष्ट मत आहे. एक मिनिट, तुम्ही जो आरोप करताय ना त्याला पण काही तथ्य पाहिजे. जसं आता प्रियदर्शी तेलंग म्हणाले, आता खरं तर सरन्यायाधीशांच्या जातीच्या बद्दल बोलणं योग्य नाहीये, ते मला त्याचा उल्लेख करायचा नाहीये. पण तुम्ही त्यांच्याबद्दल सुद्धा जेव्हा हा प्रश्न उपस्थित करता, तुम्हाला वाटत नाही की तुम्ही ही चूक करताय म्हणून? नाही, मला मी चूक केली नाही. मला काय सांगायचंय की आदरणीय साहेबांच्या पुढे का बूट टाकला ह्याची चर्चा भारत ते टार्गेट करतायत समाजाला, असं कसं म्हणू शकता तुम्ही? त्यांच्याबद्दल नाही म्हणलो, जे चर्चा घडवतात ते क्लिअर करा. म्हणजे मी मुळीच म्हणणार नाही, कारण आदरणीय सरनिर्देशांचा साहेबांचा आम्ही सन्मान करतो. या देशामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून जी चर्चा चालू आहे, जी लोक चर्चा करतात, ही अत्यंत जाणीवपूर्वक चर्चा सुरू झालेली आहे. खरं तर नाही, मी उपप्रश्नांवर नंतर येतो, आधी मला भूमिका जाणून घ्यायच्या सगळ्यांच्या. आपल्यासोबत अमर साबळे सुद्धा आहेत. अमरजी, पटकन तुमची पण मला कमेंट ऐकून घ्यायची, नंतर मी सोनवणे सरांकडे जाणार आहे. खरं तर अजून तरी याबद्दलचा निर्णय कुठल्याही सरकारनं घेतलेला नाहीये. तुमचं सरकार घेणार आहे की नाही मला माहित नाहीये, पण तुमची भूमिका नेमकी काय आहे याबद्दलची? माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई साहेब यांनी क्रिमिलेअरच्या संदर्भामध्ये व्यक्त केलेल्या मताशी मी सहमत नाही. बरं, केंद्र सरकार सहमत नाही. केंद्र सरकारच्या वतीने का नाही? केंद्र सरकार का नाहीये? अटर्नी जनरल यांनी न्यायालयामध्ये आपलं मत नोंदवलं की अनुसूचित जातीसाठी क्रिमिलेअर लावण्याची संविधानामध्ये तरतूद नाही. जर संविधानामध्ये जर तशी तरतूद नसेल तर मत व्यक्त करणं हे त्यांचं मत असू शकतं, परंतु केंद्र सरकारची त्याला सहमती नाही. केंद्र सरकारने तशा पद्धतीची भूमिका अटर्नी जनरलच्या माध्यमातून न्यायालयामध्ये मांडलेली आहे. आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांनी सुद्धा आपल्या पत्रकार परिषदेमध्ये असं स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे की या अनुसूचित जातीसाठी क्रिमिनल लावण्याच्या संदर्भामध्ये सरकार अनुकूल नाही आणि संविधानिक तरतूद नाही. भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 14 आणि 16चा अर्थ लावून जर काही असं मत व्यक्त केलं तर ते मत व्यक्त करणं त्यांचा अधिकार आहे. परंतु केंद्र सरकारने सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून अशी भूमिका घेतलेली आहे की आम्ही अनुसूचित जातीसाठी क्रिमिनल लावण्याला अनुकूल नाही. देशातील अनुसूचित जाती वर्गातील अनेक खासदारांनी एकत्रित येऊन केंद्र सरकारला या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडलेली आहे आणि अनुसूचित जातीसाठी लागू असणारं आरक्षण ऍज इट इज ठेवावं, त्याच्यामध्ये चेंज कुठला केला जाऊ नये, अशा पद्धतीची भूमिका आणि निवेदन केंद्र सरकारला दिलेलं आहे आणि केंद्र सरकारने आपली भूमिका तशी स्पष्ट केलेली आहे. ठीक आहे, तुमची भूमिका कळली. मला उपप्रश्न तुम्हाला सगळ्यांना नंतर विचारायचे पुढच्या राऊंडमध्ये, पण आधी मला सगळ्यांची भूमिका जाणून घेऊ देत. संजय सोनवणे सर, तुमचं काय मत आहे?
ज्या प्रकारची मांडणी त्यांनी केलेली आहे ते असे म्हणाले की एका IAS अधिकाऱ्याच्या मुलाची बरोबरी शेतमजुराच्या मुलासोबत करता येणार नाही, आपल्याला तो फरक करावा लागेल। याचा अर्थ ते असं म्हणतायत की ज्यांनी एक प्रकारे या सगळ्या आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे त्यांची तुलना ज्यांना अजून काहीच मिळालेलं नाही त्यांच्यासोबत होऊ शकत नाही। एक अर्थी ते म्हणतात क्रिमिनलची गरज आहे। तुम्हाला वाटतं की खऱ्या अर्थानं समानता आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं क्रिमिनलची गरज आहे? खरं तर समानता आणि सामाजिक न्याय आणि घटनेने जी उद्दिष्ट स्पष्ट केलेली आहेत त्याच्याकडे जर आपण पाहिलं तर सध्याच्या आरक्षणाच्या स्थितीमध्ये समान न्यायाची भूमिका पाळली जात नाही हे उघड आहे। दुसरी गोष्ट अशी की क्रिमिनल असावा का, तर तो असायला पाहिजे, पण मी त्याच्या पुढे जाऊन म्हणेन, मी त्यासाठी उपोषणही केलं होतं 2014 साली की प्रत्येक आरक्षित माणसाला कुणी असो, SC ST OBC कुणी असो, एका घरामध्ये जास्तीत जास्त 2 पिढ्या आरक्षणाची सोय असावी। तिसऱ्या पिढीपासून ते आरक्षण बंद केलं गेलं पाहिजे, कारण स्वतःहून खरं सोडायला पाहिजे। खरं तर स्वतःहून सोडायला पाहिजे, दुसऱ्या वंचिताला फायदा मिळेल नाही। तर मग जो आपण समता, समानता, न्याय, समान न्याय या ज्या गोष्टी बोलतो, घटनेत आहेत असं म्हणतो, प्रत्यक्ष पालन करताना मात्र आपण ते वापरत नाही असं चित्र दिसून येतं। त्यामुळे मी सरन्यायाधीशांचं यासाठी धन्यवाद देईल की त्यांनी आता बघा, आपण आता जी चर्चा करतोय त्यात सुद्धा जाती अस्मिता कुठेतरी उंदवून येताना दिसत आहे। मग तर ते पाहिजे की सरन्यायाधीशांनी व्यापक सामाजिक रचनेच्या दृष्टीने वंचितांना न्याय मिळावा, वंचितांनाही पुढे त्याची संधी मिळावी असा जर त्यांनी जर दृष्टिकोन ठेवला असेल, भूमिका घेतली असेल, तर खरं तर समाजात त्याच्यावर जास्त विचार मंथन व्हायला पाहिजे आणि समाजाने त्या दिशेने कसं जाता पाहायला पाहिजे। रोहिणी आयोगाने तशी उपवर्गीकरणाची शिफारस केलेलीच आहे। हे उपवर्गीकरण फक्त तिथे मर्यादित राहू नये, तर आरक्षण एका घराण्यामध्ये फक्त जास्तीत जास्त 2 पिढ्या याच्या पलीकडे राहू नये, नाही तर असं होईल की एकाच जाती समूहामध्ये 2 वर्ग बनतील, एक लाभार्थी वर्ग आणि एक अत्यंत वंचित वर्ग। मग हा जो सामाजिक विभाजन होतोय हे सुद्धा धोकादायक नाही का? हे सुद्धा अन्यायाचं नाही का? हे कोणत्या समान न्यायाचं चित्र समोर आपल्याला मी विचारतो सर, मी विचारतो, अतिशय मूलभूत प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला आहे। सरन्यायाधीशांना जो अभिप्रेत आहे तोच, सचिनजी, ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊन पैसा, प्रतिष्ठा आणि सगळं मिळवलेलं आहे त्यांनी आपल्याच बांधवांच्यासाठी, दुसऱ्यासाठी नाहीये, आपल्या समाज बांधवांसाठी आरक्षण नको, आता भरलंय माझं पोट असं समजून, ये बाबा तू रांगेत उभा आहेस, वंचित आहेस, तू पुढे, मी थोडं मागे सरकतो, किंवा मला गरज नाहीये, माझं पोट भरलं, तू भाकरी घे असं म्हटलं तर प्रॉब्लेम काय? अशा प्रकारची मांडणी केली जाते, ती तुम्हाला मान्य आहे का? मला मी पहिलं क्लिअर केलं, आताही क्लिअर करतो, बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे। संविधानाच्या माध्यमातून दलित समूहाला, समाजाला समूह म्हटलेला आहे आणि समूहाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व दिलेलं आहे। मी तुम्ही लाईन सोडचाल असं सर म्हणचाल, पण एक उदाहरण देतो सर। आज भारत देशामध्ये धार्मिक आरक्षण एका जातीला मिळतं, तिथं समानता मिळते का? तिथं वर्गीकरण अबकडं होतं का? तिथं क्रिमिनल होतं का? तिथं ह्या गोष्टी होतात का? काय होत नाही? समानता मुद्दा काय? माझा मुद्दा तुम्हाला कळला नसेल तर मी पुन्हा सांगू का? येस सर, मुद्दा हा आहे, मला वाटतं प्रियदर्शन सर त्याच्याबद्दल बोलू शकतील। प्रियदर्शन सर, तोच प्रश्न तुम्हाला मी विचारतोय की जर समजा एखाद्या व्यक्तीनं, उदाहरण जे सरन्यायाधीशांनी दिलं, IAS अधिकारी आहे, त्याचा मुलगा, त्याला खरंच आरक्षणाची गरज आहे का शेतमजुराच्या मुलाला आरक्षणाची गरज आहे? आरक्षण नेमकं कुणाला? सामाजिक समता असेल, सामाजिक न्याय असेल, त्याच्यासाठी ते गरजेचं वाटत नाही का? म्यूट आहेत सर, म्यूट आहेत तुम्ही। सामाजिक न्यायाचा मुद्दा जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा आर्थिक निकष का आणले जातात हा पहिला भाग। म्हणजे आर्थिक निकष जर आणायचे असतील तर आपल्याकडे आपण साधं एक पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचं उदाहरण घेऊ, राईट, किंवा ऍडमिशनच्या संदर्भामधला निर्णय विचारात घेऊ। आपल्याकडे आता नव्याने EWS कॅटेगरी आहे, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, इथे त्यांच्या पालकांची उत्पन्नाची मर्यादा 8 लाखावर केली आहे आणि अनुसूचित जातीच्या पालकांची उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाख ना। हे जर या प्राधान्याने जर आपण योजना आखत असू तर मग इथे आपण ते का विचारात घेतल्या जात नाही?
सामाजिक न्यायाचा जेव्हा प्रश्न आपण आरक्षणाच्या माध्यम, एक तर सामाजिक न्याय हे फक्त आरक्षणापुरतं मर्यादित करून टाकलाय आपल्या देशामध्ये, त्याच्यात क्रिएटिव्हिटी नाही आहे, त्याच्यात प्रकल्पता येत नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे वी हॅव नॉट गॉन पण बियॉन्ड. ती आणावी लागेल ना सर. आता समजा एक वर्ग हा, तुम्ही 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 काय म्हणताय, तुम्ही तुम्ही पहिल्यांदा सांगितलं की लॉजिक काय त्याच्या मागचं. पहिली गोष्ट, खरं तर मला या सगळ्यामध्ये लक्ष्मण माने सर इथे येणार होते. माने सर का आले नाहीत मला माहित नाही, मी पुन्हा त्यांचे संपर्क करण्याचा प्रयत्न करेन. पण आणि मग हा जेव्हा जेव्हा आपण या गोष्टीचा विचार करतो, हा मग ते आरक्षण लाभार्थ्यास पुरतं हे मर्यादित आहे का? मग देशामध्ये आज जी आर्थिक विषमता आहे ती ब्रिटिश भारतापेक्षा जास्त आहे. म्हणजे देशाच्या 10% लोकांकडे 10% जे लोक आहेत त्यांच्याकडे या देशाच्या 60% पेक्षा जास्त वेल्थ आहे. ही जी आर्थिक विषमता आहे, ही आर्थिक विषमता दूर करण्यासाठी मग काय उपाययोजना आहेत? हा सुप्रीम कोर्टाने याचा जर विचार करून काय निवाडे दिले आहेत का, काय डिरेक्टिव्ह दिले आहेत का? म्हणजे जेव्हा जेव्हा इथल्या संसाधनाचा विचार आपण केला जातो, कारण तसंही आरक्षणाच्या जागा फार कमी कमी होत चालल्या आहेत. आणि पण मग त्या कमीमध्ये सर, कमीमध्ये आता समजा एखादा उच्च शिक्षित आहे, ज्याने आरक्षणाचा लाभ घेऊन अनेक गोष्टी मिळवल्या, त्याला प्रतिष्ठा मिळाली असेल, त्याला पैसा मिळाला असेल, ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या असतील, त्याच्या मुलाची गरज आणि सामान्य ज्याला काहीच मिळालं नाही त्याची गरज, ह्याच्यात काही फरक आहे की नाहीये? त्या दोघांची स्पर्धा कशी काय होऊ शकते? नाही होणार ना स्पर्धा, तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. हा आणि स्पर्धेसाठी आरक्षण दिलेले बाबासाहेबांनी, ज्या योजना तयार केल्या जातात, विषमता, त्या योजना ज्या तयार केल्या जातात त्या योजनामध्येच इतक्या डिस्क्रिपन्सीज आहेत, तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतो. की तुम्ही आपण काय करतोय की आरक्षणाच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादेमध्ये आणखी आणखी आपण त्याच्यामधून विभाजन करत चाललोय, जेणेकरून दिशालाच होत नाहीये. आणि म्हणून मग तुम्ही सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या पोझिशन्स बघितल्या किंवा एलिट इन्स्टिट्यूटच्या पोझिशन्स बघितल्या, तिथे आरक्षणाची अंमलबजावणीच झालेली आपल्याला दिसत नाही. किंवा सेक्रेटरीएट मध्ये आपण जर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सेक्रेटरीएट मध्ये बघितलं तर हार्डली तिथे ओबीसी आहेत. एक दोन शेड्यूल कास्ट किंवा एखादा शेड्यूल ट्राईब जर सोडला तर त्या सेंट्रल सेक्रेटरीएट मध्ये आपल्याला माणसंच दिसत नाही. मग हे जर बघत असताना सुप्रीम कोर्टाने डोळेझाक केली आहे का इथे? हे जर आपण बघितलं पाहिजे. कारण मुद्दा मी अमर साबळे सरांना विचारतो. अमर साबळे सर, मला सांगा की ज्या प्रकारची एक मांडणी सातत्याने केली जाते की वंचितांमध्ये सुद्धा एक वर्ग प्रस्थापित होऊन बसलेला आहे, तो प्रस्थापित आता कुठल्याही प्रकारे आरक्षण सोडायला तयार नाहीये. त्या वर्गाला असं वाटत नाहीये की आपला जो बांधव आहे, जो अजून सुद्धा वंचित आहे या सगळ्या घटकांच्या पासून, आरक्षणाच्या सुविधेपासून, त्यालाही आपण आपल्या सोबत घ्यावं आणि त्याच्यासाठी आरक्षण सोडावं. आता सोनवणी सर म्हणाले 2 वेळा 2 पिढ्यांच्या नंतर काय आवश्यकता आहे आरक्षण घ्यायला? कदाचित मी वैयक्तिक नाही बोलत, माझ्याबद्दल पण म्हणतो आणि तुमच्याबद्दल पण म्हणतो की तुमच्या मुलाला ती गरज आहे का ज्या आरक्षणाची, जी अतिशय एका गरीब कुटुंबातल्या मुलाला असेल? कुठंतरी त्या आरक्षण सोडण्याच्या बद्दल विचार करण्याची वेळ आली आहे का? समजा सरकारने नाही निर्णय घेतला किंवा तुमचं सरकार नाही काढणार. माझा आवाज ऐकू येतोय? हो येतोय, बोला. हजारो पिढ्या ज्यांनी सोसलेले भोगलेलं आहे, त्यांच्या त्या अन्याय अत्याचारानंतर जेव्हा स्वातंत्र्य प्राप्त व्हायला लागलं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील समग्र अनुसूचित जाती जमातीचा विचार करून त्यांच्या आरक्षणाच्या भूमिका गोलमेज परिषद, ब्रिटिशांच्या समोर आणि देशासमोर मांडल्या. केवळ 2 पिढ्यांना लाभ मिळाला म्हणून त्यांना आपण नैतिकतेच्या गप्पा शिकवणं आणि आता त्यांनी सोडून दिलं पाहिजे अशा पद्धतीच्या अपेक्षा करणं. ते कुणासाठी सोडलं जाते सर? ते कुणासाठी सोडायला सांगितलं जाते? आपल्याच बांधवांसाठी ना सर. ज्यांना काहीच मिळालं नाही त्यांच्यासाठी सोडायला काय हरकत आहे? दुसऱ्या समाजाच्या सोबत तुलना केली तर कदाचित ते आताही मागास असतील, कदाचित मी म्हणतोय. पण त्याच्या संदर्भातला पुढचा मुद्दा माझा ऐका प्लीज. 50% आरक्षणच का? जर मला असं म्हणायचंय की जर यांना आरक्षण क्रिमिलेअर लावलं, क्रिमिलेअर कशासाठी, आरक्षण मुळात कशासाठी आहे तर ते अनुसूचित जातीमध्ये आहेत म्हणून, म्हणजे ते अस्पृश्य आहेत म्हणून त्यांना आरक्षण आहे. जर त्यांना आरक्षणातून क्रिमिलेअरच्या माध्यमातून बाहेर काढलं तर ते दलित असताना ते सवर्ण होणार आहेत का?
समाज त्यांना सवर्ण म्हणून मान्यता देणार आहे का? तरी सुद्धा त्यांना अस्पृश्यतेचे चटके हे सोसावेच लागणार आहे. पण सर ऐका ना, त्यांना जेवढे चटके सोसावे लागतील त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त चटके त्याच समाजातल्या त्या अतिशय वंचित घटकाला सोसावे लागतात ना. पुढचा मुद्दा माझा ऐका. त्याला जो आहे सप्लिमेंट आहे माझा, आपल्याला अनुसूचित जातीमध्येच आपल्याला हे सगळं सामाजिक न्याय, आपले वंचित बांधव यांचा विचार करायचा असेल तर 50% आरक्षणाची अट का थोडी शिथिल करा. 50% मध्ये आरक्षण जर 50%ची अट लावलेली आहे, हे तुमची मागणी समजू का? सरकार तुमचंच आहे. हे मी माझं मत व्यक्त करतोय की जेव्हा सुप्रीम कोर्टांनी माननीय गवई साहेबांनी मत व्यक्त केलं तेव्हा त्यांनी असा पण विचार करायला पाहिजे की ह्यांचे क्रिमिलेअर लावल्यामुळे हे सवर्ण होणार नाही. किंवा मग दुसरी गोष्ट अशी की आपल्या संविधानामध्येच अशी तरतूद असावी की ह्या वंचित घटकाला न्याय देण्यासाठी त्यामध्ये आरक्षणाची ही टक्केवारी वाढवावी. म्हणजे काय होईल, अनुसूचित जातीला त्यांना मिळालेलं आरक्षण हे अबाधित राहील आणि जो वंचित घटक आहे त्याच्यासाठी एक स्पेशल प्रोटेक्शन म्हणून त्याला पण न्याय देता येईल. हा माझा पहिला मुद्दा आहे. दुसरा हाही मला मान्य आहे की पढे लिखे लोगों ने मुझे दगा दिया असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं. हे मला मान्य आहे. त्यामुळे पढे लिखे लोगोने बाबासाहेबांची ती खंत लक्षात घेऊन बाबासाहेब काय म्हटलं भविष्यामध्ये त्याचा विचार करावा. परंतु त्यांच्यावर अशा पद्धतीचं प्रेशर तयार करून नव्हे तर सुमोठो त्यांच्या मनामध्ये तशी भावना निर्माण व्हावी आणि त्यांनी स्वखुशीने स्वमर्जीने ते आरक्षण सोडायला तयार असेल तर समाजाने मान्य करावं. उदाहरणार्थ माझा मुलगा, तुम्ही व्यक्तिगत मुद्दा उपस्थित केला म्हणून मी माझं उदाहरण सांगतो. माझा मुलगा आणि 2 मुली हे तिघही कोणतंही कॉलेजचं महाविद्यालयीन आरक्षण घेत नाही. हे मान्य केलं. परंतु मी मान्य केलं सरन्यायाधीशांना हेच अपेक्षित आहे सर. तुम्हाला मग कळलं नाही बहुतेक. सरन्यायाधीश हेच म्हणतायत. नाही, सरन्यायाधीशांनी जे म्हटलेलं आहे ना ते कायदा करावा अशा पद्धतीने, हे कायदा करावा असं नाही. नाही, एक मिनिट. मला आता मी तुमच्यावरच येतो. का तुमच्या मुलांनी घेतलं नाही आरक्षण सांगा बरं. मला असं वाटतं की माझी पत आणि ऐपत ही दोन्ही सुधारलेली आहे. येस. आरक्षण माझ्याऐवजी माझ्या नंतरच्या जो व्यक्ती आहे त्याला मिळावा अशी माझी भावना झाली. परंतु मी ही संपूर्ण देशातील अनुसूचित जाती समूहावर लादणार नाही किंवा लादली पाहिजे असा मी आग्रह धरणार नाही. जर तोच मुद्दा आहे. जर अमर साबळे यांना वाटतं की माझी पद आणि प्रतिष्ठा आणि पैसा माझ्याकडे तितका पुरेसा आलेला आहे, मला या आरक्षणातून मिळालेला आहे, माझ्या समाज बांधवांसाठी मी आता ते दार उघडं करतो आणि त्या खोलीतून मी बाजूला होतोय, ही भावना तुमची जी आहे ना तीच भावना सरन्यायाधीशांची आहे. आणि म्हणूनच मला तेलंग सर तुमचं म्हणणं आहे की या भावनेचं आपण स्वागत करायला हवं की ही भावना चुकीची आहे म्हणायला हवं. नाही, जे सो मोठो आपण लाभ घेणार नाही आहेत त्याच्याविषयी तर स्वागतार्हच आहे. पण मला मुद्दा बाळेसाहेब तुमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक मांडायचा आहे. हा प्लीज सर. की जेव्हा रिझर्वेशनच्या ज्युरिस्प्रुडन्सचा मुद्दा येतो समोर, तेव्हा तो रिझर्वेशनचा ज्युरिस्प्रुडन्स व्यापक करण्याच्या ऐवजी माननीय सुप्रीम कोर्ट हे त्याला संकुचित करत आलेला आहे. आणि मग गरिबीचा नेहमी त्याच्यामध्ये उल्लेख केला गेला. आता आपल्या देशामध्ये धोरण आहे, कायदा नाहीये. धोरण काय आहे की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्यामध्ये आणि बाकीच्या लोकसमूहामध्ये खूप मोठी आर्थिक हे आहे, दरी आहे. ते दूर करण्यासाठी स्पेशल कंपोनंट प्लॅन आणि ट्रायबल सब प्लॅन सुरू झालं होतं 1978 आणि 80 मध्ये शेड्यूल कास्ट साठी. त्याच्यात तरतूद काय होती की लोकसंख्येच्या प्रमाणात बजेटची तरतूद केली पाहिजे. 1980 पासून तर आज ना काँग्रेस असेल किंवा भाजपा असेल
लोकसंख्येच्या प्रमाणात कधीच पैसे त्यांनी आवंटित केले नाही आणि जे आवंटित केले ते खर्चही केले नाही. म्हणून म्हणून जे आपण बघतोय ना की संधी मिळाली नाही आहे, शिक्षणात नाही आहे, आरोग्याच्या ठिकाणी नाही आहे किंवा घरांच्या संदर्भात नाही आहे, हे आरक्षणातून मिळणारं नाहीये. याच्यासाठी वेगळे कार्यक्रम आहेत. नाही आहे सर, त्याच्याबद्दल काय तुम्ही, त्याच्यासाठी योजना आहेत आणि त्या योजना आखल्या जातातच ना. गरिबी निर्मूलन आरक्षण याचा मी एकत्रित हे करत नाहीये, पण आता ओबीसीच्या संदर्भात निर्णय घेत असताना इंदिरासानी केस मध्ये सांगितलं ना, त्याच्यामुळे जो वर्ग सातत्यानं तो प्रस्थापित होता कामा नये, त्याच वर्गातल्या पिढ्यानपिढ्या आरक्षणाचा लाभ घेत आहेत आणि वंचितांपर्यंत ते पोहोचत नाहीये. हा मुद्दा आहे सर. त्याला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले. हार्डली 3 जनरेशन्स आर देअर, राईट. आता त्या थर्ड जनरेशनली नाही घेतलं पाहिजे, हे मी इंडिव्हिज्युअली स्वागत करतो त्याचं, राईट. मुद्दा असा आहे की रिझर्वेशनचा फायदा घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक लेवल प्लेइंग फील्ड पाहिजे ना. मग ती लेवल प्लेइंग फील्ड आणण्यासाठी ज्या बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात, दॅट इज मिसिंग एक्झॅक्टली. मी सहमत आहे तुमच्या ह्या मताशी, मात्र 100% सहमत आहे. सोनवणी सर, वेळ कमी आहे म्हणून विचारतो, घटनाकारांना जो मूळ उद्देश अपेक्षित आहे तो उद्देश साध्य होण्यासाठी काय करावं लागेल? कारण 75 वर्षाच्या नंतर जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा असं लक्षात येतं की आरक्षणाच्या नंतर सुद्धा इथं सामाजिक न्याय आणि समतेच्या दृष्टीने आपण खूप मागे आहोत. मग तो उद्देश आरक्षणाचा होता, त्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? खरं म्हणजे आरक्षणामुळे जातीय समस्या, वंचितता दूर होईल आणि भारतीय एक समान पातळीवर एक दिवशी येतील, आरक्षणाचा जोखड फेकून देतील अशी घटनाकारांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात झालंय काय, आपण आरक्षणाची मर्यादा वाढवत न्यायची त्याच्याच गोष्टी करतो. म्हणजे आरक्षण हा जणू काय आपल्या विकासाचा एकमेव मार्ग आहे असा काहीतरी समज आपल्या साऱ्या समाजाचा होऊ लागलेला आहे. त्यामुळे त्यांना आरक्षण नाही, त्यांनाही असं वाटतं की आरक्षित लोकांमुळे आमच्यावर अन्याय होतो. बरोबर. त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही, कारण काही काही मंडळीचं हे वास्तव आहे की त्यांना खरोखरच त्रास होतो. नाही, अगदी काही ओपन मधल्या त्यांच्यावर पण अन्याय झाला नाही पाहिजे, ओपन मध्ये त्यांच्यावर पण, कारण तिथंही त्यांची संधी जाता कामा नये. ह्या सगळ्याचा विचार केलाय ना घटनाकारांनी. या सगळ्याचा विचार म्हणून तर 50% ओपन आणि 50% राखीव असावं हे धोरण त्यासाठीच ठेवलेलं आहे. आता राजकीय नेते सुद्धा बोलतात की आम्ही सत्तेत आलो की आरक्षणाची मर्यादा वाढवू वगैरे वगैरे वगैरे. मला असं वाटतं की 50%चं 30% कसं, 20% कसं, 10% कसं, एक दिवशी संपेल कसं, हे भारतीय समाजाचं एक उद्दिष्ट असलं पाहिजे. ते उद्दिष्ट न ठेवता आपण आरक्षणाची मर्यादाच वाढवतच न्यायची, हेच आपण उद्दिष्ट ठेवलं तर भारत या स्थितीत दलदलीत अडकलेला आहे, वंचिततेच्या दलदलीत अडकलेला, जाती भेदाच्या दलदलीत अडकलेला आहे. याला आरक्षण कारणीभूत आहे, जाती न्याय संघटना, जातीय अस्मिता याही कारणीभूत आहेत. आणि एखादा सरन्यायाधीशासारखी व्यक्ती ज्या वेळेस एक न्यायाधीशाच्या भूमिकेतनं आपली भूमिका मांडते, त्याच्यावर आपण अत्यंत गंभीरपणे विचार करण्याच्या ऐवजी आपण पुन्हा तो विषय जातीय अस्मितेशी नेऊन ठेवतो. म्हणजे होतंय काय की आपल्याला समानता नकोय, आपल्याला सर्वांना समान न्याय मिळावा अशी भावना नाही. मी साबळे सरांचं अभिनंदन करतो आणि तेलंग सरांचं अभिनंदन करतो की आपल्या मुलाला आरक्षण असू नयेच असल्यानं वाटतं, परंतु तो नियम सगळ्यांना लागू करावा असं मात्र वाटत नाही. का वाटत नाही याचं मला आश्चर्य वाटतं. खरंच त्याचं आश्चर्य नक्की आहे. खरं तर दोघांनी वैयक्तिक पातळीवरती तो नियम लागू केला स्वतःला, पण नियम नको असं ते म्हणतायत. सचिनजी मला सांगा, प्रत्येक गोष्ट जातीय अस्मितेकडे नेण्याची काय गरज आहे? खरं तर समानता हाच मूळ उद्देश आहे घटनाकारांचा. नेमका मला तेच बोलायचं आहे की डॉक्टर बाबासाहेबांनी या जातीवर अन्याय झालेला आहे, सामाजिक समता प्रस्थापित व्हावी म्हणून आरक्षण दिलेलं आहे. मला एक प्रश्न आहे सोनवणी सरांना, मी त्यांचा आदर करतो, परंतु जर क्रिमिनल लावलं तर एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर दलित समाजाचा मधला मुलगा सवर्ण मुलीशी किंवा सवर्ण मुलाशी लग्न करू शकतो का? ही सामाजिक विषमता समता प्रस्थापित होणार आहे का क्रिमिनल लावल्यानंतर? होणार नाही. बाबासाहेबांचा मेन उद्देश होता की यामध्ये सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, हा मेन उद्देश आहे. आणि जर आपण आर्थिक समता जर असेल तर आर्थिक समतेसाठी दुसऱ्या गोष्टी आहेत ना. तुम्ही आर्थिक समतेकडे आलेला आहात आणि इंदिरा साहनी जजमेंटमध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की सामाजिक विषयांतर आहे, हे लोकांना कळतंय. तो मुद्दाच नाहीये. वेगवेगळ्या मुद्द्यांची एकत्र गफलत केली तर प्रॉब्लेम होईल.
पण एक आहे की आज आरक्षणाच्या माध्यमातून बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं, घटनाकारांना जे अपेक्षित होतं, घटनेला जे अपेक्षित आहे ती समानता आणि सामाजिक न्याय या दृष्टीने पावलं उचलणं गरजेचं आहे। आणि खऱ्या अर्थानं आता माझं पोट भरलेलं आहे, उरलेली भाकरी मी माझ्या गरीब बांधवाला आपल्याच समाजातल्या आपल्या जातीतल्या बांधवाला द्यायची माझी तयारी आहे, हे औदार्य दाखवणं गरजेचं आहे। आणि काही लोकांना तो मोह सुटत नाही, म्हणून त्यासाठी नियम व्हायला हवा अशा प्रकारची मागणी केली जाते। याबद्दल काय पावलं उचलली जातात हे बघूया, पण प्रेक्षकांना काय वाटतंय त्यावर एक नजर टाकूया। बघा, अनुसूचित जातींना आरक्षणासाठी क्रिमिलेअरची अट असावी का, अशा प्रकारची भूमिका घेतलेली असताना 73% लोकांना वाटतंय होय, अशा प्रकारची क्रिमिलेअरची अट असायला हवी, 27% लोकांना नाही असं वाटतंय। बघूया या संदर्भात काय पुढे पावलं पडतात, कारण सरन्यायाधीशांच्या वक्तव्याच्या नंतर चर्चा मात्र गांभीर्याने सुरू झाली आहे। आजच्या बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार। चर्चेत आपण इथेच थांबतोय। धन्यवाद।